नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कसं आहे ना की आपल्याला काहीतरी अलग करणं लागतं आहे आणि इंडियाचा देश म्हणल्यावर काहीतरी जुगाड केल्याशिवाय तर जमत नाही. आता पाणी कमी पडत होतं, तर मग आता पाणी कमी पडतंय, तर मग आता करावं काय? आता खूप दिवस विचार केला. मग आता हे बा इकडं हे पुढं करून पाहिला, इथं मल्चिंग टाकेल आहे आणि याला पाणी अडवायला आणि असे ते बांध करतात ना तयार, तसं मी ते करून पाहिलं आहे, पण ते जमलं नाही थोडक्यात. पण डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे. त्याच्यानंतर मग एक विचार आला डोक्यात, काय करावं. मग काय केलं, हे जी बाटली दिसते ना, ते बाटली माझ्या डोक्यात आली की ही बाटली जर आपण याचा काहीतरी उपयोग करून पाहू. मग आता करून पाहू म्हणल्यावर काय करावं, मग आता काही समजेना. तर मग ही बाटली घेतली आणि हे जे दिसतं ना आपल्याला, आता हे झाड, या झाडाच्या बुडाशी इथं टाकेली बघू शकता तुम्ही. आता याच्यात पाणी टाकलं की याला दोन इकून आपण छद्र पाडून घेतलेले आहेत, सुईनं नाही तर मग टाचणीनं दोन्ही कोण छद्र पाडले. त्यात पाणी टाकलं की ते बरोबर 1-1.5 घंट्यानं जिरतं आहे सगळं पाणी. तर तुम्ही बघू शकता की इकडं बाटल्या रवेले आणि इकडं नाही रवेले, इथं फरक बघू शकता मित्रांनो. ह्या प्लॉटमध्ये जुगाड करणं खूपच गरजेचं आहे मित्रांनो. याच्यावर पुन्हा बघू शकता तुम्ही, रोगराई पण काहीच नाही आहे. खूप छान प्लॉट आहे हा आणि रोगराई कशाची नाही आहे, खूप काळजी घ्यायला लागते मित्रांनो. याची तवा कुठे पीक दिसतं मग कंबरखंड मान एक झाली. पण मेहनत केली ना मित्रांनो, आपल्याला रिझल्ट भेटला ना, तर काही वाटत नाही आहे. बघू शकता तुम्ही आणि तुम्ही सांगू शकता की आपलं जे हा जुगाड आहे, हा काम करंग का 100%. तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि हे जे पीक आहे मित्रांनो, याच्या बाऱ्यात तुम्हाला काही पण इन्फॉर्मेशन जर लागली, समजा मिरची, दोडका, हळद, काही बी पिकायचं जर तुम्हाला इन्फॉर्मेशन लागली तर मला सांगा तुम्ही. मी तुम्हाला याचं फूल दाखवतो मित्रांनो. खूप छान फुल असतं याचं. हे बघा, हे फूल आहे, याची कळी. अजून कसं आहे ना, याला कळ्या येणं नेमकंच चालू झाल्यात. हा प्लॉटच्या कळ्या नेमकं येणं चालू झाल्यात. कळी सापडते का नाही का नाही काय माहिती आता याची. आपण तरी बी तुम्हाला दाखवायसाठी थोडं कष्ट घेऊया. इकडे बघू शकता, खूप खास डेव्हलपमेंट झालेली आहे आपल्या प्लॉटची. चला आपण आरामात बघूया. त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही, याची ही कळी आहे, ही बघू शकता, ही कळी आहे. आता याला मोठी कळी दाखवतो मी. खूप मोठं फुल असतं मित्रांनो याचं आणि खूप मोठी कळी असते. तर चला काहीतरी तुम्हाला याची कळी दाखवायसाठी मी इतका उत्सुक झालेलो आहे ना की आपलं मलाच कळलं ना. इकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो, ही पाहिजे याची कळी. इकडे बघू शकता मित्रांनो. याला आता फळ ट्रॅप लावणं आहे आपल्याला. फळ ट्रॅप म्हणजे काय असतं ना की मित्रांनो, ज्या फळाची ज्या माशा असतात, मधुमक्ख्या म्हणा, नाही तर मग ते लाल भडक माशी असते थोडीफार, आणि ती त्या फळाला डसते. आणि ती डसल्यावर काय होते, ती त्याच्यात काहीतरी द्रव सोडते, ते अंडे, त्याचे अंडे राहतात. मग ते फळ पूर्णपणे सोडून जाते किंवा त्याचं ते कामीच राहत नाही, काही खायचं बी कामी राहत नाही, कायच कामी राहत नाही मित्रांनो. तुम्हाला मोठं फळ दाखवतो मी. इकडे बघू शकता, हे एक नंबर झालेलं आहे. याला मोठं फळ हे बघू शकता मित्रांनो. इथं हे असं फळ राहतं त्याचं. खूप छान वाटतं मित्रांनो. हे बघू शकता, हे असं फळ आहे त्याचं. चला मित्रांनो, तुम्हाला थोडं दाखवतो मी. आणि असंच आपला प्लॉट आहे मित्रांनो. चांगला जर वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. असेच नवीन व्हिडिओ जर तुम्हाला लागत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण की मला जेवढं माहिती आहे शेतीच्या बाऱ्यात, तेवढं मी तुम्हाला सांगायचे प्रयत्न करतो. नवीन जाणकार्या मला, कारण की खूप जास्त माहिती आहे एका व्हिडिओमध्ये इतकं देणं मला शक्य होणार नाही. जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशाच्या बाबतीत व्हिडिओ पाहिजे असेल, तर मी तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये त्याची इन्फॉर्मेशन देईन. हे बघू शकता मित्रांनो, आपल्या बाटल्याचा जुगाड एकदम परफेक्टली इथं झालेला आहे. चला मित्रांनो, मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.